नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. माझ्या समवेत माहिती अधिकारी कार्यकर्ते महारुद्र तिकोंडे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण या ठिकाणी तुमच्याशी संवाद यासाठी साधतोय कारण की मला माहिती आहे की नुकतंच काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये एका बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती पोलिसांकडून. आणि त्यानंतर वन विभागाची सर्व मंडळी इथं आली आणि त्यांनी त्या बिबट्याला जेरबंद केला, जखमी बिबट्याला. आणि त्याला मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर त्याची रवानगी पुण्याला केलेली आहे. त्याच्यावरती आता उपचार चालू आहेत. काही अधिकारी यामध्ये जखमी झाले आहेत. काही रेस्क्यू टीम मधले पदाधिकारी, त्यांचे सहकारी आहेत, ते देखील जखमी झालेले आहेत. खरं तर हा अपघात होता बिबट्याचा झालेला की ज्याची माहिती मिळाल्यानंतर हा सगळा खटाटोप केला. सर, या परिसरामध्ये गेले कित्येक वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये जसं रस्ते अपघातामध्ये नागरिकांचं मृत्यूचं प्रमाण आहे, तसं या स्पेसिफिकली स्पॉटवरती वन्य प्राण्यांचे अपघात होत आहेत. या संदर्भात सर त्या काळामध्ये आपण निवेदनाचा पण प्रस्ताव केला होता, संबंधित माहिती घेतली होती. काय आहे तो प्रकार आणि अद्याप तो विषय तडीच गेलाय का? प्रथमतः मी या बाबतीत फॉरेस्ट डिपार्टमेंट, जिल्हा प्रशासनाचा निषेध करू इच्छितो की त्यांना प्राण्यांची कोणत्याही प्रकारची मुलायजा राहिलेली नाही. त्यांच्या प्राण्यांचे जीवाचं कुठल्याही प्रमाणाचे राहिलेलं नाही. नुसतं फॉरेस्ट डिपार्टमेंट जंगल बचाव, प्राणी बचाव या बाबतीत कार्य करत आहे. परंतु हा जो सातारा कोल्हापूर हायवे जो आहे, त्या हायवेला खिंडवाडी या ठिकाणी जे एक खिंड आहे त्या ठिकाणी पूर्वी हा पाथवे होता, प्राण्यांचा पाथवे मानला जायचा की या पश्चिम भागातून जे प्राणी रात्रीचे पश्चिम भागात वावर करत होते आणि आजही ते करतात. आणि असे करत असताना रात्रीच्या वाहनाच्या ह्याला धडकून त्यांचा मृत्यू होतो, जखमी होतात. असे अनेक प्रकार अनेक वर्षे जर चाललेले आहेत. आणि ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी या बाबतीत वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, वेळोवेळी मत मांडलेले आहेत. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट बिलकुल या बाबतीत ड्रेस सोयीनं झालेलं आहे. आणि ज्यावेळेस फॉरेस्ट हद्दीमधून एखादा रस्ता, एखादी काही गोष्ट घेतली जाते, त्यावेळेस रिस्तार फॉरेस्ट डिपार्टमेंटची सेंट्रलाइज परवानगी घेतली जाते आणि या परवानगीमध्ये या सर्व प्रकारच्या नियम अटी टाकले जात असतात. परंतु ह्या नियम अटी सुद्धा आता नॅशनल हायवेनं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं धाब्यावर बसवल्याचं असं दिसून येत आहे. आणि ह्या धाब्यावर बसवल्यामुळे परंतु प्राण्यांचे जीव मोठ्या प्रमाणात जात आहेत. आणि आजही या मितीला प्राण्यांच्या सुरक्षे दृष्टीने फॉरेस्ट डिपार्टमेंट, जिल्हा प्रशासन, नॅशनल हायवे कोणत्याही प्रकारची तरतूद करताना दिसून येत नाही. या बाबतीला जे 2 टोक तयार झालेले आहेत, ह्या ठिकाणी सुद्धा मी असं प्रस्तावित केलं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटला की याच्यावरून एक तुम्ही नॅचरल पाथवे तयार करा की ज्यामधून प्राणी तो रस्त्यावर येणार नाही. त्या पाथवेमधून तो पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाईल, पूर्वेकडनं पश्चिमेकडे येईल, त्याचा नॅचरल ग्रोथ तर कायम राहील. परंतु या बाबतीत सुद्धा जिल्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नाही. आणि आता अशी सिच्युएशन तयार झालेली आहे की हे प्राणी जखमी अवस्थेत झाल्यानंतर त्यांना जेव्हा पकडायला जातं किंवा उपचार केला जातात, ते प्राणी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी संबंधित व्यक्तीवर, माणसावर हल्ले करू लागलेले आहेत. आणि हा प्रकार जर वेळी थांबला नाही तर भविष्यात प्राणी मित्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विरुद्ध आंदोलन छेडावे लागेल, हे मात्र निश्चित झालेलं आहे. सर, मला एक सांगा की हा परिसर संपूर्णतः तसं तर वन विभागाच्या अखत्यारीमध्ये आलेला विषय आहे, बरोबर. पण आज नागरी वस्तीमध्ये म्हणजे वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये नागरी वस्तीचं होत असलेलं अतिक्रमण, या अनुषंगानं त्यांच्या आदिवासाला हा धक्का पोचतोय असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच सध्या माणसांची वस्ती ही प्राण्यांच्या ह्याच्यावर अतिक्रमण करू लागलेली आहे. आणि काही भागामध्ये म्हणजे पश्चिम घाट हा आपला प्राणी आणि याच्या बाबतीत समृद्ध आहे. या ठिकाणी जे शेतकरी पूर्वी शेती मोठ्या प्रमाणात करायचे, तर रानडुकरांचा वावर, गव्यांचा वावर किंवा तत्सम जे वन्य प्राणी ते त्या माणसाच्यावर हल्ले करू लागलेले आहेत, त्यांच्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात करू लागलेले आहेत. त्यामुळं पश्चिम भागातील लोकांनी सध्या शेतीचं पर्सेंटेज कमी आणलेलं आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की एकमेकावर जे विषमून आहे, म्हणजे प्रत्येक प्राणी हा परजीवी आहे. शेतकऱ्याचं शेतीचं प्रमाण कमी झालं, त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी खायत होते, त्याच्यावर शिकार करणारे प्राणी ही म्हणजे चेन तुटायला लागलेली. नैसर्गिक आदिवासाची जी सायकल आहे म्हणूयात आपण त्याला, तर त्या साखळीला, अन्न साखळीला बाधा पोचू लागली आणि त्याचाच परिणाम हा यांच्या प्राणी हे शहराच्या दिशेने किंवा मानवी वस्तीमध्ये प्रवेश करू लागलेले आहेत. तर यापूर्वी काय माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मित्र परिवार आहेत, त्यांना मी या बाबतीत सुद्धा सूचना केलेल्या होत्या की जे आपलं फॉरेस्ट क्षेत्र आहे या ठिकाणी तुम्ही विविध फळझाडं, फुलझाडं जे प्राण्यांना खायसाठी लागतात याची पावसाळ्यामध्ये
योग्य प्रकारे लागवड करावी, बरोबर. योग्य प्रकारचं विघटन करावं, बिया वेगळ्या प्रकारच्या टाकाव्या, त्यातून थोडे थोडे प्रमाणात उपलब्ध होऊन त्या प्राण्यांना खायला मिळेल, त्याच्यावर जगणारे दुसरे प्राणी होतील, त्याचा मानवी वस्तीशी संपर्क कमी येईल. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटने ते न करता कागदावर सगळे घोडे नाचवायला सुरुवात केलेली आहे. सर, आज शहरामधली अशी अवस्था आहे की आपण आता या महिन्याभरात जर पाहिलं असेल तर आपल्याला अनेकदा असं दिसतं की या ठिकाणी तरस आलेला आहे, या ठिकाणी बिबट्या दिसलेला आहे. तीच चेन जी म्हणतो ना, एकमेकाची शाकाहारी प्राण्यांची मांसाहारी प्राण्यांची चेन जी असते का नाही, ती चेन खंडित व्हायला लागलेली आहे. त्याचा मूळ कारण असं आहे की त्या भागातले शेती उत्पादनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक प्राणी हा स्वतःच स्थलांतर करायला लागलेला आहे. सर, मला अजून एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर शहरांची किंवा गावांची किंवा जिल्ह्याची फुफ्फुसं ही खरं तर वनं असतात. बरोबर. आज वनांचं संरक्षण करत असताना वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होत चाललेला आहे आणि याचे दुष्परिणाम म्हणून मानवी वस्तीत होत असलेलं प्राण्यांचं अतिक्रमण किंवा त्यांचा मुक्त वावर आज त्यांच्या उपजीविकेचं किंवा तुम्ही जसं म्हणाला की त्यांच्या सायकलला डिस्टर्ब केल्याचं कारण झालेलं आहे. तर हे होऊ नये म्हणून हा जो वन्य प्राण्यांचा अधिवास आहे, या गोष्टी अबाधित राखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला पाहिजे? आता कसं होतं, राज्य आणि केंद्र सरकारनं शतकोटी वृक्ष लागवड हे उपक्रम राबवले गेले. आता शतकोटी वृक्ष लागवड झाली का नाही हा फार मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे. पण अधिकाऱ्यांची ठेकेदाराची मात्र शतकोटीची उठाणे मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ह्याच्यामध्ये समाजाचा वन्यप्रेमीचा निसर्गप्रेमीचा सुद्धा दोष आहे. त्यांनी सुद्धा समाजाने सुद्धा या बाबतीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट ठेकेदाराने केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रशासनाने केली पाहिजे. हे जे लोकांचं ग्रह आहे तो पहिल्यांदा लोकांनी मोडीत काढला पाहिजे. आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये एखादी जर अशा प्रकारची वृक्ष लागवडीची जर स्कीम आलेली असेल तर ती स्कीम प्रॉपर राबवली जाते का, ती केली जाते का, हे जनतेने सुद्धा लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळा आपण प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना दोष देऊन चालत नाही. अगदी बरोबर आहे. नागरिकांचं पण ते महत्वाचं दायित्व आहे. कर्तव्य त्यांचं. सर, मला सांगा, ह्या जो खिंडवाडीचा जो परिसर आहे की या परिसरामध्ये वन्य प्राण्यांमध्ये विशेषतः ब्लॅक पॅन्थर सारखे दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आहेत, वाईल्ड अॅनिमल म्हणूयात. त्यांचं अनेकदा या ठिकाणी म्हणजे साधारणतः संख्या मला नेमकी सांगता येणार, पण माझ्या माहितीनुसार किमान 5 ते 6 बिबट्यांचं इथं जास्त म्हणजे असू शकतात जास्त, त्यांचं निधन झालेलं आहे. सर, हे होऊ नये म्हणून हे तुम्ही जो मुद्दा मांडलेला होता की याआधी सुद्धा तुम्ही प्रस्ताव दिलेला होता वन्य विभागाला किंवा सातारा जिल्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटला, वन विभागाला, तर तुमची भूमिका काय असणार आहे येत्या काळामध्ये? आता अनेक वेळा ते म्हणतात का नाही की सॉफ्ट कॉर्नर मध्ये प्रशासनाला आपण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वारंवार तोंडी बोललेलो आहे, वेळोवेळी त्यांना मिटिंग, त्यांच्या सजेशन आपण वेळोवेळी केलेले आहेत. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या जागा करणं अवघड असतं जसं म्हणतात, तशीच आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची, जिल्हा प्रशासनाची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता जनआंदोलनाचा पवित्रा आम्हाला या बाबतीत घ्यावा लागेल. सातारा जिल्ह्यातील वन्यप्रेमी, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या वतीनं जिल्हा फॉरेस्टच्या विरुद्ध एक जनआंदोलन छेडावं लागेल आणि हे आंदोलन छेडल्याशिवाय जिल्हा प्रशासन जागा होणार नाही अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर, ह्या नुकत्याच एक 3 ते 4 दिवसापूर्वी जी घटना घडली की ज्या घटनेचं मुळं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, कारण की याचं गांभीर्य अद्याप देखील संबंधित प्रशासनाला कळत नाहीये. महत्वाची बाब अशी आहे की NHAIनं म्हणजे आता आपले केंद्र स्तरावरती किंवा महाराष्ट्र राज्याचे समृद्धी महामार्ग चालू झालेले आहेत. NHAI खूप चांगल्या पद्धतीनं वाहतूक व दळणवळणाचं जाळं तयार करत आहे. सुदैवाने आपल्या सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा 5 मंत्र्यांची वर्णी लागलेली आहे. सर, एका बाजूला या सर्व चांगल्या गोष्टी घडत असताना, वाहतुकीच्या दळणवळणाच्या दृष्टीनं वेगानं आपण काम करत असताना मात्र रस्ते अपघाताची मालिका अद्यापही आपल्याला नियंत्रणात आणता आली नाही. याबद्दल काय सांगाल? त्याचं महत्वाचं कारण हे आहे की आपला जे रस्त्यांचा, पुलांचा, डायव्हर्शनचा किंवा ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलाचा परिपूर्ण अभ्यास केला जात नाही. जी नवीन इंजिनिअरिंग टीम तयार झालेली आहे ती टीम या बाबतीत नीट काम करत नाही. आता ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणी सुद्धा एक छोटासा उड्डाणपूल आहे. आता ह्या उड्डाणपुलाचं जर अवलोकन केलं तरी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणातली गावं आहेत. आता ह्या गावातनं फक्त छोटी वाहनं रोज क्रॉस करणार आहेत का? तर नाही ना. ती मोठ्या प्रमाणात सुद्धा वाहतुकीची मोठ्या क्रॉस करत, मग त्या पुलाची उंची पाहता त्या खालून मोठं वाहन जाऊ शकतं का? तर नाही जाऊ शकत. त्याचप्रमाणे महत्वाचा पूल आहे आपल्या शिवराज पंपाच्या तिथला, तो महत्वाचा आहे.
तो सातारा शहराला जोडणारा पहिला मार्ग आहे आणि हा मार्गाच्या ठिकाणचा जर पूल पाहता जोपर्यंत दोन्ही बाजूचे वाहनं समोर समोर येत नाहीत तोपर्यंत एकमेकाला दिसत नाहीत. त्यानंतर त्या पुलाखालनं जी स्पेशल वाहतूक व्हायला पाहिजे त्याचं त्या ठिकाणी कंट्रोल नाही, म्हणजे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी कुठली वापरली. त्याच पद्धतीने आपण कोयना सोसायटी चौकात जर गेलो त्या ठिकाणी सुद्धा अशीच अवस्था आहे की मध्यंतरी असाच एक टेम्पोला त्या अंदाज आला नाही, तो टेम्पोवाला घुसला, डायरेक्ट अडकूनच बसला. म्हणजे एवढी मोठी त्याची उंची आहे. तर मोठी वाहनं कशी जाणार? तो मुख्य मार्ग आहे जो खेड ग्रामपंचायतीला जोडला जातो. मग अशा ठिकाणच्या पुलाची उंची किती असावी हे इंजिनियर लोकांना कळत नाही का? नक्कीच सर, तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत रास्त आहे. वास्तविक स्वरूपात आपण पाहिलं असता इथून एक आपल्याला कारखाना आहे आणि आपल्या मंत्री महोदयांचा कारखाना आहे की या कारखान्याकडे येणाऱ्या तमाम शेतकऱ्यांना तिथं ऊस नेत असताना देखील सर अडथळ्याचा सामना करावा. बरोबर आहे. त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे की त्या ठिकाणी पुलाची उंची योग्य केलेली आहे, पण त्याला जे डायव्हर्शन म्हणजे आता समजा 2 ट्रॉलीचा ट्रॅक्टर असतो त्याला डायव्हर्शन घेण्यासाठी किंवा वळण घेण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असते. आता त्या ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमण, त्या ठिकाणी सर्व्हिस रोड हे पाहता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नॅशनल हायवेनं तरतूद केलेली दिसून येत नाही. किंवा या ठिकाणी मोठा कारखाना आहे, ट्रॉल्या डबल टिबल ट्रॉल्या येऊ शकतात. मग ते ट्रॉल्याला वळण घेण्यासाठी किती डिग्रीमध्ये तो वळण घेऊ शकतो त्याचा ह्या इंजिनियर लोकांनी अभ्यास करत नाहीत. जे नुसतं करून दिलं तर तुमचं तुम्ही बघा. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.